तर आपण जिममध्ये काय चुकी करतो आहोत हे तुम्हाला अजून देखील माहिती नसेल. क्वचित तुम्हाला त्या गोष्टीचं कोणी सांगितले देखील नसेल किंवा ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं असेल त्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या असेल. तर प्रॉब्लेम काय होतोय, तुम्ही जिम करताय, फिट राहताय, तुम्ही मसल देखील ग्रोथ करता, पण तुम्ही एक सर्वात मोठी काय चूक करताय, तर तुम्ही हार्टसाठी कार्डिओ करत नाहीये. तुम्ही कार्डिओ का करत नाहीये? कारण तुम्हाला एखाद्या व्यक्तीने चुकीचं नॉलेज दिलेलं असतं की कार्डिओ केल्याने तुमचा वेट लॉस होईल, तर तुम्ही कार्डिओ करू नका. तर ही खूप मोठी चूक करते. कार्डिओ हा वर्कआउट तुमचा हार्ट फंक्शनिंगसाठी असतो, जिथं आपलं हार्टबीट जास्त वाढतात. तुमचा हार्ट रेट 140, 160 देखील जाऊ शकतो. इथपर्यंत देखील कार्डिओ करतात. तर तुम्हाला काय करायचंय, जसं तुम्ही वेट ट्रेनिंग करताय तुमच्या मसल ग्रोथसाठी, मसल स्ट्रेंथसाठी, तसंच तुम्हाला स्वतःच्या हार्टसाठी देखील तुम्हाला कार्डिओ करायचा आहे. तर तुम्ही कार्डिओमध्ये कोणतीही ॲक्टिव्हिटी करू शकता. ट्रेडमिल करू शकता, सायकलिंग करू शकता, तुम्ही इलेक्ट्रिकल करू शकता आणि आउटडोअरमध्ये झालं तर तुम्ही स्विमिंग करू शकता, एखादा स्पोर्ट खेळू शकता. तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमचं हार्ट देखील तेवढं स्ट्रॉंग राहणार आहे आणि तुम्ही जिम केल्यानंतर तुम्ही जे वेट ट्रेनिंग करता ते तुमचा मसल स्ट्रेंथ देखील तेवढाच वाढणार आहे. सगळ्या गोष्टी जर तुम्ही इक्वली व्यवस्थित मॅनेज केल्या तर तुमचा फिटनेस इम्प्रूव्ह होणार आहे. तुम्ही एकाच गोष्टीकडे लक्ष देताय की तुमचा मसल ग्रोथ झाला पाहिजे, पण तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, तिकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करतात. तर ह्याने प्रॉब्लेम काय होणार आहे की तुमचं हार्ट वीक राहणार आहे. ह्याने प्रॉब्लेम काय होणार आहे, जर तुम्ही कुठे जिने चढले किंवा तुम्ही एखाद्या गडावर ट्रेकिंगसाठी गेला तर तिथे तुम्हाला मसल काम करणार नाहीये तुमचे, तिथे तुम्हाला हार्टचं काम जास्त होणार आहे आणि तिथे जर तुमचं हार्ट वीक असेल तर तुम्हाला थकवा आणि तुम्हाला दम देखील तेवढा जास्त लागणार आहे. तर हा तुमचा फिटनेस तिथे दिसून येणार आहे की जिम मध्ये जाताय तुम्ही, वर्ष 2 वर्ष जाताय, पण तुम्हाला साधा एक गट नीट चढता येत नाहीये, 10 पायऱ्या तुम्हाला नीट चढता येत नाहीयेत. हा तुमचा कुठला फिटनेस? त्याला फिटनेस नाही म्हणत. जर तुम्हाला फिटनेस ठेवायचा असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या इक्वली मेंटेन असल्या पाहिजेत. त्या गोष्टीकडे देखील तुम्ही तेवढंच लक्ष द्या आणि कार्डिओ करा. आणि जास्त करून महिला काय करतात आहे की तुम्हाला असं वाटतंय की वेट ट्रेनिंग केल्यानंतर माझी बॉडी ही माणसासारखी दिसेल, तर तुम्ही ही चूक करता. तुम्ही कार्डिओ जास्त करताय. तुमचा हा गैरसमज आहे की मी कार्डिओ केल्याने मी जास्त वेट लॉस करू शकते, तर तुम्ही ही खूप मोठी चूक करताय. तुम्ही कार्डिओ देखील केल्या पाहिजेत आणि तुम्ही वेट ट्रेनिंग देखील केलं पाहिजे. तुमचं वेट ट्रेनिंग केल्याने तुमची बॉडी ही माणसासारखी दिसणार नाहीये. जेवढे पुरुषांमध्ये जेवढे मसल असतात तेवढे महिलांमध्ये नसतात. त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एवढं जास्त प्रमाणात टेस्टोस्टेरॉन नाहीये की तुमचे मसल जास्त ग्रोथ होणार आहे आणि तुमचं पूर्ण हार्मोन इनबॅलन्स होऊन तुमचं बॉडी पूर्ण तुम्ही मॅनली दिसणार आहे. तसं नाही होऊ शकत. तुमच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त असतं आणि टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं. ते ह्या गोष्टींनी काय होणार आहे की तुमचा मसल देखील व्यवस्थित डेव्हलप असेल, तुमचे मसल देखील तेवढे स्ट्रॉंग असते, तर त्याचा बाकीच्या भविष्यात तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला तुम्हाला फायदा होणार आहे. पण नसत्या कार्डिओ करून तुम्ही वेट लॉस करू नका. तुम्ही वेट ट्रेनिंग देखील करा. या गोष्टीचा तुम्हाला देखील फायदा आहे. तर ह्या खूप महिला या गोष्टीमध्ये चुका करतात की तुम्ही जास्त कार्डिओ करता आणि वेट ट्रेनिंग कमी करता. आणि मुलं आणि पुरुष काय चूक करतात की तुम्ही जास्त वेट ट्रेनिंग करता आणि तुम्ही कार्डिओ कमी करता. तर ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज करा आणि व्यवस्थित वर्कआउट करा. तुमचा फिटनेस चांगला इम्प्रूव्ह होणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जे कार्डिओ केल्याने त्यांना असं वाटतंय की वेट लॉस होऊ शकतो किंवा माझा मसल कमी होतोय. तर हा गैरसमज आहे. हा एक व्हिडिओ ज्या महिलांपर्यंत पोहोचवा ज्यांना असं वाटतंय की वेट ट्रेनिंग केल्याने माझी बॉडी मॅनली दिसणार आहे, पुरुषासारखी दिसणार आहे. खूप मोठा हा गैरसमज आहे. तर हा गैरसमज त्यांचा दूर करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.